वेलकम फ्रेंड्स. आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे अभ्यासतोय. मागच्या एका टॉपिक आपण जो अभ्यासला त्यामध्ये आपण डोबेरायनॉव्स ट्रायड्स ही अभ्यासली, मूलद्रव्यांची त्रिके किंवा डोबेरायनॉवची त्रिके, ज्यामध्ये डोबेरायनॉवनी 3 मूलद्रव्यांचा गट करून त्यांना त्रिके असं नाव दिलं होतं. त्या 3 मूलद्रव्यांचा गुणधर्म आपण बघितला होता की पहिल्या आणि तिसऱ्याचं ॲटॉमिक मास हे मधल्या मूलद्रव्या एवढं येतं. The mean of first and third atomic mass of first and third element was approximately equal to the middle element. याच वर्गीकरणातली आपण एक दुसरी पद्धत आज आपण अभ्यासणार आहोत. त्या दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज, न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. डोबेरायनॉवनी जसा अणुअंकाचा चढता क्रम किंवा इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, he has arranged the increasing elements in the increasing order of their atomic masses. न्यूलँड्सने सुद्धा असाच काहीसा प्रयत्न केला की त्यांनी मूलद्रव्य ही अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडली. पण चढत्या क्रमाने मांडत असताना त्याला विशिष्ट अष्टकाचा नियम दिसून आला आणि तोच आपण आज आता अभ्यासणार आहोत. त्याआधी सुरुवातीला ऑक्टेव्हज हे अभ्यासूया आपण. तर ऑक्टेव्हज म्हणजे काय? मराठीमध्ये ऑक्टेव्हजला अष्टक असं म्हटलं जातं. ऑक्टेव्हचा अर्थ होतो ग्रुप ऑफ 8 किंवा 8चा समूह. कोणत्याही 8 वस्तूंच्या समूहाला आपण ऑक्टेव्ह असं म्हणतो. मग 8 वस्तू असेल, 8 एलिमेंट्स असतील, कोणत्याही 8च्या समूहाला मराठीमध्ये अष्टक असं म्हटलं जातं किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणत असतो ऑक्टेव्हज. अशा ऑक्टेव्ह इतर ठिकाणी सुद्धा बघायला मिळतात. असंच एक उदाहरण घेऊया आपण. आपल्याला भारतीय संगीत सिस्टम किंवा संगीताची परंपरा आपल्याला माहिती आहे आणि कदाचित सर्वांनी संगीताचे स्वर हे ऐकून असाल. म्हणता येतील आपल्याला? अगदी बरोबर. सा, रे, ग, म, प, ध, नी आणि शेवटी परत सा येतो. आपण कधी मोजलेत का हे स्वर? सा, रे, ग, म, प, ध, नी इथपर्यंत किती स्वर होतात? 7. आपण यांना काय म्हणतो? सप्तक. अशाच प्रकारचं सप्तक किंवा 7चा समूह हा आपल्या आठवड्याच्या वारांचाही असतो. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि त्यानंतर 8व्या क्रमांकाला काय येतं परत? रविवार. अगदी तसंच संगीतामध्ये सुद्धा जे 7 स्वर असतात, सा, रे, ग, म, प, ध, नी, त्यानंतर पुन्हा 8वा स्वर कोणता येत असतो? तर पहिला असतो तो सा. आणि म्हणून आपण सहसा म्हणताना कसा उल्लेख करतो? सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. कारण 8व्या क्रमांकाचा स्वर हा पहिल्या क्रमांकाच्या स्वरासारखाच असतो. इन द इंडियन म्युझिक सिस्टम देअर आर 7 मेन नोट्स, नेमली सा, रे, गा, मा, पा, धा, नी, and their collection is called saptak. The frequency of the notes goes on increasing from sa to ni. या 7ही स्वरांची जी फ्रिक्वेन्सी असते वारंवार येतात ती सा पासून नी पर्यंत वाढत जाते आणि शेवटी परत काय येतं? देन कम्स द सा ऑफ द अपर सप्तक आणि पुन्हा येतो तो सा ॲट द डबल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल सा. इट मीन्स दॅट नोट रिपीट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 सप्तक. याचा अर्थ असा होतो की एक सप्तक पूर्ण झालं की तो संगीतातला नोट हा पुन्हा रिपीट होतो. जसं एक आठवड्याचे 7 वार कंप्लीट झाले की पुन्हा तोच वार येतो, तसं पुन्हा तोच नोट येणार. इट मीन्स दॅट नोट्स रिपीट आफ्टर कंप्लिशन ऑफ 1 सप्तक. द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक आर डो, रे, मी, फा, सो, ला, टी. द नोट डो हॅव्हिंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन ॲट द 8th प्लेस. आणि जेव्हा आपण 8व्या क्रमांकाला जाऊ तेव्हा डोची फ्रिक्वेन्सी ही पुन्हा काय होणार? डबल होत जाणार. This is the octave of Western notes. Music is created by the variety in the use of these notes. अशीच वेगवेगळे नोट्स वापरून म्युझिक तयार केलं जातं. आता याच्यामधून तुम्हाला अष्टकाची कल्पना आली असेल किंवा एक रूल समजला असेल. 8व्या क्रमांक आणि पहिला क्रमांक हा नेहमी कसा असतो? इक्वल किंवा एकसारखा. द फर्स्ट अँड द लास्ट हॅव्हिंग द सिमिलर. आणि न्यूलँड्सच्या वर्गीकरणाचा काय संबंध तेही थोडक्यात बघूया. लॉ ऑफ ऑक्टेव्हज टेबल आपण अभ्यासतोय. तुमच्यासमोर एक टेबल दिसत असेल सध्या.
टेबलमध्ये म्युझिकल नोट्सची रचना केलेली आहे. आपण ब्रॅकेटमध्ये पाहिले तर आपली इंडियन सिस्टम दिसेल आपल्याला. सा रे गा मा पा धा नी. 7 रोज आहेत, त्याच्यामध्ये 7 कॉलम्स आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये एका एका एलिमेंट्सचं नाव आहे. फॉर एक्झाम्पल साच्या खाली हायड्रोजन, रेच्या नंतर लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. किती झालेत हे सगळे? हायड्रोजनपासून ऑक्सिजनपर्यंत 7 मूलद्रव्य होतात. आणि 7 मूलद्रव्य झाल्यानंतर आता 8वा मूलद्रव्य कोणता येतोय पुढे? फ्लोरीन. आणि फ्लोरीन हा कशाच्या खाली खाली प्लेस केला गेला आहे? हायड्रोजनच्या खाली. याचा अर्थ असा की हायड्रोजन नंतर येणारा 8वा मूलद्रव्य कोणता येतोय? फ्लोरीन. तसंच लिथियम आणि 8वा कोणता येईल लिथियमच्या खाली? सोडियम. बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम. या प्रत्येकामध्ये जर आपण डिस्टन्स मोजलं तर 8व्या क्रमांकाचा येतो. मग हायड्रोजनपासून 8व्या क्रमांकाचा फ्लोरीन, फ्लोरीनपासून परत 8व्या क्रमांकाचा त्याच्या खाली येतोय तो क्लोरीन. आणि हे जर आपण नोट्स किंवा एलिमेंट्सची रचना पाहिली तर असं लक्षात येईल की पहिल्या हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज, फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज म्हणजे पहिल्या आणि 8व्याचे गुणधर्म किंवा प्रॉपर्टीज या एकसारख्या असतात. त्याच पद्धतीनं लिथियम आणि सोडियम, पोटॅशियम त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा कशा राहतील? सेम, एकसारख्या. इथं एक स्पेसिफिक रचना आपल्याला अभ्यासायला भेटते की पहिला मूलद्रव्य आणि त्यानंतरचा 8व्या मूलद्रव्य याचे गुणधर्म कसे आहेत? समान आहेत किंवा एकसारखे आहेत. म्हणून या नियमाला न्यूलँड्सनी कोणता नियम म्हटलंय? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज, अष्टकाचा नियम. पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे समान येतात. अगदी थोडक्यात त्याचा अष्टकाचा नियम आपल्याला इथे स्पष्ट आपल्याला पाहता येईल. त्यानं अशी जी सिमिलॅरिटी. आता या अष्टकाच्या नियमात सुद्धा आपल्याला काही लिमिटेशन्स किंवा काही ड्रॉबॅक्स बघायला मिळतील. कोणते ड्रॉबॅक्स आहेत त्याचे किंवा कोणत्या उणिवा याच्यामध्ये बघायला मिळतील त्या थोडक्यात बघूया. हे अष्टकांमध्ये वर्गीकरण करत असताना न्यूलँड्सला सर्व मूलद्रव्यांचा प्रयत्न जरी त्यांनी केला तरी त्याला फक्त कॅल्शियमपर्यंतच हा नियम लागू पडतो असं आपल्याला बघायला मिळेल. कॅल्शियमचं स्थान शोधता येईल आपल्याला या टेबलमध्ये. राईट. कितव्या क्रमांकाला आहे कॅल्शियम? काउंट करा त्याला. अगदी बरोबर, 17व्या क्रमांकाला कॅल्शियम दिसत असेल. आणि 3ऱ्या कॉलममध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. कॅल्शियमपर्यंतच्या मूलद्रव्यांना आपल्याला हा नियम लागू होताना बघायला मिळेल. पण कॅल्शियमच्या नंतरची मूलद्रव्य मात्र या अष्टकाच्या नियमात बसत नाहीत, कारण त्यांच्या प्रॉपर्टीज मात्र त्या वेगवेगळ्या येतात. त्याच्यानंतर दुसरी एक आपल्याला याच्यामध्ये ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन बघायला मिळेल की न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स ईच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. न्यूलँड्सनी काही बॉक्सेसमध्ये 2-2 एलिमेंट प्लेस केलेत. शोधता येईल का ती कोणती कोणती एलिमेंट्स आहेत एकाच ठिकाणी 2 असलेली? जरा तक्त्यामध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येईल. वी कॅन फाइंड इट. येस, ती एलिमेंट्स आहेत कोबाल्ट आणि निकेल. न्यूलँड प्लेस कोबाल्ट अँड निकेल इन द सेम बॉक्स ॲज वेल ॲज सेरियम अँड लॅन्थॅनम इन ऑल्सो सेम बॉक्स. आणि याच्यातून आपल्याला आणखी त्याच्यामधले एक लिमिटेशन बघायला मिळेल, कारण 2 मूलद्रव्य एकाच ठिकाणी येतात. त्यावरून आपल्याला ती एक त्याच्यामध्ये उणीव किंवा त्रुटी बघायला मिळेल. The third limitation was he placed some elements with different properties under the same note in the octave. त्यानं काही मूलद्रव्यांना एकाच नोटमध्ये ठेवलं पण त्यांच्या प्रॉपर्टीज मात्र कशा होत्या? डिफरंट. He placed some elements with different properties under the same note. तर याचं एक्झाम्पल शोधता येईल का? अगदी सहज शोधता येईल. आपण पहिल्या रो मध्ये शेवटचा एलिमेंट कोणता आहे? ऑक्सिजन. आणि त्यापासून 8व्या क्रमांकाचा कोणता येईल? ऑक्सिजनपासून आपण काउंट केले तर ऑक्सिजन. आणि त्याच्या खाली कोणता येतोय? सल्फर. 7व्या याच्यामध्ये आपण शोधतोय शेवटचा कॉलम ऑक्सिजन आणि सल्फर. आणि त्याच्या खाली 8व्या क्रमांकाचा कोणता आलाय परत? फेरस. आता इथं जर आपण बघितलं तर हे एकाच नोट खाली आलेत एका रकान्यामध्ये. याचा अर्थ यांच्या प्रॉपर्टीज कशा असायला पाहिजे? सेम.
पण त्या सेम नाहीत. ऑक्सिजन गॅसियस स्टेटमध्ये असतो, सल्फर सॉलिड स्टेटमध्ये, फेरस सॉलिड स्टेटमध्ये. अजून त्याचे प्रॉपर्टी सांगायचे झाल्या तर ऑक्सिजन नॉन मेटल, सल्फर नॉन मेटल आणि फेरस मात्र मेटल. म्हणजे इथे आपल्याला मेटल आणि नॉन मेटल एकत्र दिसतात. आणखी एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. कार्बन कितव्या क्रमांकावर आहे कार्बन? 1 2 3 4 5व्या क्रमांकावर. काउंट केलं असेल तुम्ही सुद्धा माझ्यासारखं. कार्बन इज ॲट 5th place. And apart from carbon, 8th element. Which is the 8th element? Yes, silicon. Carbon and silicon are two different metals or elements. Sorry. Carbon is a non-metal and silicon is a metalloid. म्हणजे एक धातू आहे तर दुसरा धातू सदृश आहे. याचाच अर्थ वेगवेगळी मूलद्रव्य ज्यांचे प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत त्या इथं कशा आल्यात? एकाच ग्रुपमध्ये आल्यात. आणि हे त्याचं तिसरं लिमिटेशन सांगता येईल. आणि चौथं लिमिटेशन आणखी एक असं आहे की न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. न्यूलँडच्या ऑक्टेव्हच्या टेबलमध्ये त्यानंतर जी मूलद्रव्य सापडली किंवा शोधली गेली ती मूलद्रव्य प्लेस करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी कोणतंही प्रोव्हिजन नव्हतं. कारण न्यूलँड्सच्या नंतर जेवढी मूलद्रव्य सापडली त्या मूलद्रव्यांना पुन्हा अष्टकाच्या रूपामध्ये आपल्याला स्थान देता आलं नाही. थोडक्यात त्याचे 4 लिमिटेशन पुन्हा एकदा बघूया. न्यूलँड्सचा लॉ कुठपर्यंत ॲप्लिकेबल होतो? फक्त कॅल्शियमपर्यंत. इट वॉज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. त्यानं 2-2 मूलद्रव्यांना एकाच बॉक्समध्ये स्थान दिलं. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल किंवा सिरियम अँड लॅन्थेनम. तिसरं लिमिटेशन त्यानं वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट्स एकाच नोटमध्ये घेतले. आणि चौथं नवीन मूलद्रव्यांना त्याच्या टेबलमध्ये आपल्याला जागा देता आली नाही. न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. फ्रेंड्स, अगदी सहजपणे आपण आतापर्यंत 2 क्लासिफिकेशन अभ्यासलेत. एक डोबेरायनस ट्रायड्स आणि दुसरं न्यूलँड्स ऑक्टेव्ह. परत एकदा व्यवस्थित पुस्तकामध्ये या संपूर्ण पाठाचं रीडिंग करूया. काही नोट्स तयार करता येतील आणि आपल्याला दिलेला स्वाध्याय आपण पूर्ण करूया. थँक्यू.